जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याचे प्रभावीपणे अनुपालन करण्याची जबाबदारी ही जिल्हा नियोजन विभागाची असताना सुद्धा वारंवारच्या कुचराई व दिरंगाईमुळे जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन बिघडलं असल्याचं निदर्शनास आलंय। मंजूर आराखड्यानुसार लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासही विलंब लागत असल्याने अपेक्षित खर्च होत नसतानाचं दिसत आहे। जिल्हा नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत आमदारांनी मांडलेल्या सूचनांचे अनुपालन होत नसेल तर आमच्या बोलण्याला अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित करून आमदार संजय खोडके यांनी जिल्हा नियोजन विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याची नितांत गरज असल्याची सूचना केली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी अमरावती जिल्हा वार्षिक सर्वसाधारण नियोजन 2026-27 आढावा बैठक पार पडली आहे। सुरुवातीला जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी मागील बैठकीतील इतिवृत्त सादर करत असताना पालकमंत्री आमदार बावनकुळे यांनी याबाबत लोकप्रतिनिधींना काही सूचना मांडण्यास सांगितलं। यावेळी बैठकीमध्ये आमदार संजय खोडके यांनी जिल्हा नियोजन विभागाच्या कुचराई व दिरंगाई संदर्भात बैठकीत मुद्दा उपस्थित केला। लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत वारंवार प्रश्न उपस्थित करीत असून त्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही, पैसे रिलीज केले जात नाही। सदर विभागाकडून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला जात नसल्याने जिल्हा नियोजनातील विकास कामे प्रलंबित राहत असल्याचं आमदार संजय खोडके यांनी सांगितलं। इतकंच नाही तर तत्कालीन डीपीओ अभिजित मस्के यांनी तर त्यांच्या कार्यकाळात अमरावती महापालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी मिळालेला 50 कोटींचा निधी 5 ते 6 महिने रोखून धरला व दिरंगाई केली। त्यांनी जिल्हा नियोजनाचा निधी बँकेत जमा ठेवून विकास कामांचे पैसे रोखून धरले। जिल्हा नियोजन विभाग हा एखाद्या एजन्सीप्रमाणे काम करतोय। जिल्हा नियोजन विभागाच्या कामात सुधारणा करणं आवश्यक आहे। लोकप्रतिनिधी मुद्दे मांडणार आणि त्याचं अनुपालन होणार नसेल तर जिल्हा नियोजन आढावा बैठकीला काहीच अर्थ राहणार नसल्याचं सांगून आमदार संजय खोडके यांनी आपला रोष व्यक्त केलाय। सदर मुद्द्याला अत्यंत गंभीरतेने घेऊन पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन डीपीओ अभिजित मस्के यांची विभागीय चौकशी तसेच त्यांच्या संलग्नित अधिकाऱ्यांचे सुद्धा ऑडिट तपासण्याचे आदेश दिले आहेत। त्याबरोबरच जिल्हा नियोजनाच्या बैठकीत आमदारांनी मांडलेल्या प्रश्नांचे तातडीने अनुपालन करून संबंधित विभाग प्रमुखाच्या स्वाक्षरीनिशी त्यांना सर्व कार्यवाहीबाबतची माहिती अवलोकनार्थ सादर करण्याचे आदेश पालकमंत्री आमदार बावनकुळे यांनी दिले आहेत।